ऑक्टोबर 2025 हा महिना नव्हता. भारताच्या ईव्ही मार्केटसाठी ही एक युद्धभूमी होती. सणासुदीच्या काळात विक्रीचे आकडे अक्षरशः आकाशाला भिडले आणि या शर्यतीत काही दिग्गज मागे पडले तर काहींनी अनपेक्षितपणे बाजी मारली. चला तर मग या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये नक्की कोण जिंकलं आणि कोण हरलं याचा सविस्तर आढावा घेऊया. हा आकडा बघा, 1,43,719 एकाच महिन्यात विकल्या गेलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर्सची ही संख्या आहे. हा आकडा फक्त मोठा नाहीये, तर हा एक विक्रम आहे. आणि विक्रीच्या या त्सुनामीत प्रत्येक ब्रँडसाठी अस्तित्वाची लढाई सुरू झाली होती. पण खरा प्रश्न हा आहे की इतक्या मोठ्या आणि तापलेल्या बाजारात अव्वल स्थान पटकावलं कोणी? उत्तर कदाचित आश्चर्यचकित करणारं आहे, कारण नेहमीचे विजेते यावेळी थोडे मागे पडलेत. चला अगदी तळापासून सुरुवात करूया. तर आधी बघूया तळातील ब्रँड्सना. हे फक्त एक रँकिंग नाहीये, तर ही एक प्रकारची चेतावणी आहे. हे ब्रँड्स आपल्याला दाखवतायत की फक्त एक चांगली स्कूटर बनवणं आता पुरेसं नाही. बाजारात टिकून राहण्यासाठी बरंच काही लागतं. या यादीकडे बघितलं ना की एक गोष्ट एकदम स्पष्ट होते. काही ब्रँड्स जसं की रिव्होल्ट खराब सर्व्हिसमुळे ग्राहकांचा विश्वास गमावत आहेत. तर रिव्हरसारखे काही नवीन खेळाडू अजूनही मोजक्या शहरांपुरतेच मर्यादित आहेत. आणि बाकीचे त्यांची उत्पादनं स्पर्धेतच टिकू शकत नाहीत. म्हणजे धडा अगदी सोपा आहे. ग्राहकांना आता फक्त स्कूटर नकोय, त्यांना विश्वास आणि विक्रीनंतरची चांगली सेवा हवी आहे. आणि आता खरी लढाई सुरू होते. टॉप 5 ची शर्यत. इथेच मार्केटमधले मोठे खेळाडू एकमेकांना भिडले आणि निकाल तर एकदम अनपेक्षित होते. चला पाहूया 5व्या क्रमांकापासून. तर 5व्या नंबरवर आहे हिरो विडा, जे सातत्याने आपली वाढ कायम ठेवत आहेत. या महिन्यात त्यांनी तब्बल 15,934 युनिट्स विकून बाजारात आपली जागा चांगलीच पक्की केली आहे. ही एक खरंच खूप मजबूत कामगिरी आहे. विडाची कहाणी आहे ना, ती त्या धावपटूसारखी आहे ज्याचे शूज खूप भारी आहेत, पण तो शर्यतीच्या दिवशी ते घालायलाच विसरला. त्यांच्याकडे एक जबरदस्त लोकप्रिय स्कूटर आहे. लोक ती विकत घेण्यासाठी तयार आहेत, पण शोरूममध्ये स्कूटरच उपलब्ध नाही. म्हणजे विचार करा, मागणी आहे पण पुरवठा नाही. ही एक खूप मोठी संधी आहे जी त्यांच्या हातून निसटतीये. आणि 4थ्या नंबरवर ओला इलेक्ट्रिक. सणासुदीच्या काळातही त्यांची कामगिरी आश्चर्यकारकपणे फारशी वाढली नाही. त्यांनी 16,034 युनिटची विक्री केली, जी खरं तर मागच्या काही महिन्यांपासून जवळपास तशीच आहे. ओलाने सणासुदीच्या काळात डिस्काउंटचा पाऊस पाडला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. का? कारण ग्राहक आता फक्त किमतीच्या पलीकडे बघायला शिकले आहेत. त्यांना एकच प्रश्न पडला आहे, स्कूटर विकत घेतली पण नंतर सर्व्हिसचं काय? जोपर्यंत ओला या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देत नाही, तोपर्यंत कितीही सवलती दिल्या तरी विक्री वाढणं कठीण आहे. आता वळूया 3ऱ्या क्रमांकाकडे, आणि इथे आहे ॲथर एनर्जी, ज्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. 28,061 युनिट्स हा त्यांच्या कंपनीच्या इतिहासातला सर्वोत्तम विक्रीचा महिना आहे आणि ते या स्थानाचे खरे हकदार आहेत, यात काही शंका नाही. एथरने ना कोणतीही घाई केली नाही. त्यांनी अनेक वर्ष रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये गुंतवली, एक विश्वासार्ह ब्रँड तयार केला आणि मगच बाजारात उतरले. त्याच विश्वासाचं फळ म्हणजे त्यांची नवीन स्कूटर रिजस्टा. हे फक्त एक नवीन मॉडेल नाही, तर एथरच्या दीर्घकालीन योजनेचा हा एक यशस्वी परिणाम आहे. आणि या एकाच मॉडेलने त्यांना थेट टॉप 3 मध्ये आणून ठेवलेत. आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे एकेकाळचा राजा टीव्हीएस मोटर्स, जो आता एका स्थानाने खाली घसरला आहे. 29,484 युनिट्स विकून सुद्धा त्यांना आपलं पहिलं स्थान गमवावं लागलंय. पण असं का झालं असेल? विचार करा, वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा महिना, जेव्हा लोक पैसे खर्च करायला तयार असतात, आणि त्याचवेळी तुमचा सगळ्यात हिट मॉडेल शोरूमच नाही. ही फक्त एक साधी चूक नव्हती, ही एक महागात पडलेली चूक होती. आणि याच एका चुकीमुळे त्यांनी आपलं अव्वल स्थान गमावलं. यावरूनच या बाजारातली स्पर्धा किती तीव्र आहे याचा अंदाज येतो. आणि अखेर नंबर 1 वर आहे बजाज ऑटो, ज्याने काय नाट्यमयरित्या पुनरागमन केलं आहे. तब्बल 31,168 युनिट्सच्या विक्रीसह बजाज पुन्हा एकदा बाजाराचा बादशाह ठरला आहे. बजाजने एक क्लासिक रणनीती वापरली. त्यांनी आधी स्वतःचं घर व्यवस्थित केलं, म्हणजे आपल्या जुन्या समस्या सोडवल्या, आणि मग ते योग्य वेळेची वाट पाहत होते. जशीच टीव्हीएस आणि विडा पुरवठ्याच्या समस्येत अडकले, तेव्हा बजाजने ही संधी साधली. त्यांच्याकडे स्टॉक तयार होता आणि ग्राहक सरळ त्यांच्याकडे वळले. यालाच म्हणतात योग्य वेळी योग्य ठिकाणी असण्याचं महत्त्व. जरा या आकड्यांकडे बघा. बजाज, टीव्हीएस, ॲथर तिघेही जवळपास एकाच रेषेत आहेत. त्यांच्यात फक्त 2-3 टक्क्यांचा फरक आहे.
याचा अर्थ काय? याचा अर्थ एकच आहे, ही शर्यत अजून संपलेली नाहीये. पुढच्या महिन्यात कदाचित आपल्याला एक नवीन चॅम्पियन पाहायला मिळू शकतो. पण ही लढाई फक्त टॉप 3 किंवा टॉप 10 पुरतीच मर्यादित नाहीये. पडद्यामागे काही नवीन खेळाडू मोठ्या तयारीला लागले आहेत. आणि आता त्या ब्रँड्सकडे पाहूया जे सध्या शांत आहेत पण भविष्यात मोठा धमाका करू शकतात. होंडाचे आकडे भलेही कमी दिसतील पण ते पडद्यामागे एक मोठं बॅटरी स्वॅपिंग नेटवर्क उभं करत आहेत. तर सिम्पल एनर्जी आणि अल्ट्राव्हायोलेट सारखे ब्रँड्स हळूहळू पण निश्चितपणे आपलं स्थान निर्माण करत आहेत. या खेळाडूंवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तर या संपूर्ण आकडेवारीतून आणि उलथापालथीतून एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे, आता फक्त चांगली स्कूटर विकून चालणार नाही. ऑक्टोबरची दिवाळी तर संपली, ऑफर्सची आणि डिस्काउंट्सची आतिषबाजीही थांबली. पण खरा प्रश्न तर आता आहे, जेव्हा हा सगळा धुराळा खाली बसेल तेव्हा काय होईल? कोण टिकेल आणि कोण विझून जाईल? बाजाराची खरी परीक्षा तर आता सुरू होणार आहे आणि त्यावरच या कंपन्यांचं भविष्य अवलंबून असणार आहे. धन्यवाद वीडियो पूरा देखने के लिए. मैं तुम्हारा डिजिटल दोस्त पावन कुमार सूर्यवंशी, बिजनेस ग्रोथ पार्टनर. मैं YouTube चैनल पे ऑटोमोबाइल इंडस्ट्री से रिलेटेड AI मार्केटिंग और बिजनेस ऑटोमेशन से रिलेटेड यूजफुल लेटेस्ट कंटेंट देते रहता हूं. इसलिए चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और अपने दोस्तों के साथ शेयर करें. हमने आपके लिए 360 डिग्री AI डिजिटल मार्केटिंग इकोसेटअप बनाया है. उसकी डिटेल इंफॉर्मेशन के लिए अभी हमसे संपर्क करें और अपने बिजनेस को AI और डिजिटल मार्केटिंग से कई गुना बढ़ाए अपना बिजनेस बढ़ाने के लिए. फिर मिलते हैं नए टॉपिक पे नए वीडियो में.